राम राम. तुमचं राम राम. गहू पेरायचा आहे आपल्याला. किती क्षेत्र आहे हे क्षेत्र असन जवळजवळ 35 गुंठे. त्याला लागन पहा 7 धडे गहू 7 धडे. 35 गुंठ्याला. हो का? हा आणि याच्यासोबत खत कोणतं वापरायचं? 10-26. 10-26 आणि अजून आज का नंतर हे सुपर फॅस्पिट पेरलेस नंतर वरून फेकून द्यायची आर्यामध्ये. असं आहे का? हा बर. आणि लगेच पाणी सोडावं लागेल का? लगेच पाणी सोडा त्याच्या याच्यामध्ये आर्यामध्ये. असं आहे का? हा आणि अजून काही पेरावं लागेल का दुसरं? नाही दुसरं काय घेत आता काही गहू गहू आहे काही हरभरा टाका काही एवढं बिन लागणार नाही तुम्हाला मग. नाही का? नाही. बर बर. बरं गहू कोणता पेरायला पाहिजे? आज इथे 102 अजून भरपूर 11. श्रीराम 111 आहे. शरबदी आहे. असं आहे का? शरबदी घेतलं मी गेल्या वर्षी. हो का? 4 गाड्याला झालते पहा मला ते 8 गोण्या. हो का? चांगलं आहे समजा. हा शरबदी बर मधून बर. आणलं होतं मी. हम्म. तर कशा पद्धतीने पेरा गहू आता हे फनाट मारेल अशा पद्धतीने पेराचा का कसा? असं पहा पेरा कसं? गंगा बाजू अशी डोंगर मौरी हो का? हा. बर बर. फनट असं मारेल ना तुम्ही. हो हो. असं आता असं पेरा डोंगर गंगा बाजू. चालेल. हा तर मित्रांनो आपण पाहत आहोत हे शेतकरी आहे, यांनी माहिती दिली आपल्याला, तुकाराम तांबे. तुकाराम रायबन तांबे. तर खूप चांगली माहिती दिली आपल्याला गहू पेरणीबद्दल. धन्यवाद. जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.